अचानक 7 वाजता फादरांचा मला फोन आलता, बाय टेम्पो घेऊन मार्केटमध्ये लगेच ये, उद्यापासून शिरोळच्या साखर कारखान्याच्या इलेक्शनचं काम आपल्याकडे आहे. अचानक साहेबांचा फोन आल्यामुळे कधी भावनो गोंधळ उडाला बघा. त्यामुळे मी टेम्पोची घेतला आणि सप्पेमध्ये कधी मार्केटमध्ये आलो. पहिल्यांदा कधी कांद्याची पोती, एक बटाट्याचं पोतं आणि लसूण तेन भरून घेतलं आणि त्याच्यानंतर कधी बाकीचं किरकोळ मटेरियल ते आम्ही सगळ्यांनी मिळून असं भरून घेतलं बघा. पाऊस तर भावानो तुम्हाला काय माहितीच आहे, 200 नॉटमध्ये पाऊस पडाला आहे आणि हे माझं भाऊ एकटंच कोड घातल्यामुळं कधी सगळं कधी ओला भाज्या त्याने एकट्यानं भरला बघा. त्याच्यानंतर कधी बावड्यात जाऊन कधी ताटं वाट्या आणि वॉर्मर ते सगळं भरून घेतलं आणि हातकलंगड्याच्या पुढे कधी तुळशी हॉटेलमध्ये कधी फादर आणि मी कधी पुढं आलतो. मग त्यामुळे दोघांनी आम्ही मस्तपैकी तिथं जेवून घेतलं. 10 वाजलेले आणि कारखान्यावर पोचायला आम्हाला कधी 11:30 वाजलेले बघा. पाऊस तर ढीक पडालता. तिथं गेल्यावर कधी मावशी त्याने अगोदरच आलेले, त्यामुळे काय विषय नाही. तिने किरकोळ मटेरियल उतरून घेतलं आणि मी मग सगळी मोठी पोती उतरून कधी तिथं खाली व्यवस्थित ठेवली आणि शेवटी फादरांना म्हटलं, फादर मी आता जातो, मला जायला पाहिजे म्हटलं. त्यामुळे काय विषय नाही. मग येताना दुसरा टेम्पो आलेला, तो टेम्पो लावला आणि दुसऱ्या टेम्पोतनं आलो. बरोबर मिरजका टिकटीपाशी कधी 2 वाजता आलतो बघा. आणि काळं कुत्रं नव्हतं, कोण नव्हतं. अंकलांना मी फोन लावूनच बोलून घेतलेलं, त्यामुळे मला अंकल बरोबर 2 वाजता न्यायला आलं होतं बघा. अंकल आले नाही. चला आता एक 5 मिनिटं झालेत. चला